नमस्कार. आता आपण बघूयात की सोलर कॅमेरा इन्स्टॉलेशन कशा प्रकारे केले जाते. ह्याच्या अगोदर आपण बघितलं होतं की सोलर कॅमेऱ्याचे कुठं कुठं उपयोग केला जातो आणि कशा प्रकारे उपयोग केला जातो. आताची ही जी व्हिडिओ होणार आहे ती खूप महत्वाची आहे, कारण जेव्हा आम्ही इथून कुरिअरनी एखादा कॅमेरा पाठवून देतो तो बरेच शेतकऱ्यांचा असा मेसेज येतो की आम्हाला इन्स्टॉलेशन करता येत नाही, मग त्याची व्हिडिओ पाठवा. तर बरेचसे व्हिडिओ आहेत ते हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये आहेत. तर आता मी तुम्हाला पूर्ण मराठीमध्ये एक व्हिडिओ तयार करून दाखवतो की ज्यामध्ये आपला कॅमेरा आपण घरच्या घरीच कसं इन्स्टॉलेशन करू शकतो आणि एकदम सोपी पद्धत आहे. ते आता आपण चालू करूयात. पहिल्यांदा आपण कॅमेरा खोलून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला कोणताही मोबाईल असून द्या, आयफोन असेल तरी चालेल, नाहीतर अँड्रॉइड कोणता सॅमसंगचा कोणताही मोबाईल असेल तरी आपण यात आपलं कॅमेरा चालू करू शकतो. सर्वात पहिल्यांदा प्ले स्टोअर मध्ये जायचं. प्ले स्टोअर मध्ये गेलं की सर्च मध्ये जाऊन ट्रू क्लाउड नावाचं हे ऍप्लिकेशन आपण सर्च करायचं, हे इन्स्टॉल करून घ्यायचं. छोटा असून दे. आता हे ऍप्लिकेशन आपल्या इथं ट्रू क्लाउड नावाने इथं आलेलं आहे. ह्याच्यावर क्लिक केलं आपण, ह्याच्यावर ॲग्री केलं. त्यानंतर आपला नवीन कॅमेरा असणार आहे, त्यामुळे आपल्याला इथं पहिल्यांदा रजिस्टर करायला लागणार आहे. त्यानंतर या साईडला बघा रजिस्टरचा ऑप्शन आहे. 1 2 3 4 5 रजिस्टर असतं. आता एक व्हेरिफिकेशन कोड येईल, म्हणजे आपल्याला एक ओटीपी येईल. ओटीपी केल्यानंतर आपण पासवर्ड हे करू शकतो. तोपर्यंत आपण आपला एक पासवर्ड कोणताही असेल, समजा की एक आता CCTV फुल फॉर्म मध्ये CCTV @0101 असं टाकू शकता. तो कन्फर्म पण करू शकता की CCTV @0101 असं एक पासवर्ड टाकून ठेवू शकता. आता ओटीपी आलेला आहे, ओटीपी मी इथं टाकून घेतो. 2248 नंबर 2248 नंबर कन्फर्म केलं. अतिशय सोपी पद्धत आहे. असं काही नाही खूप टेक्नॉलॉजीचं काय ह्याला जास्त गरज माहिती असं लागत नाही. ह्यामध्ये विचारतं हे की नोटिफिकेशनचं हे सगळं तुम्ही अलाउ करू शकता. त्यानंतर आता आपण हे ऍप्लिकेशनचं होम पेज झालं. ह्या होम पेजवर आल्यानंतर आपण ऍड कॅमेरा करू शकतो. ऍड कॅमेरा केल्यानंतर आपण कॅमेरा ID ऍड म्हणून इथं ऍड करायचं. त्या अगोदर आपण कॅमेरा चालू करून घ्यायचा. कॅमेरा चालू करण्यासाठी इथं एक बटन असतं ऑन ऑफचं, ते ऑन करून घ्यायचं. कॅमेरा ऑन केल्यानंतर त्याच्यामध्ये ऑलरेडी एक बॅटरी बॅकअप असतो थोडासा, म्हणजे चार्जिंग झालेला असतो, त्यामुळे तो कॅमेरा चालू होतो लगेच. नेटवर्क कनेक्शन प्लीज वेट. 4G नेटवर्क कनेक्शन सक्सीडेड. त्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपला जो कॅमेरा असतो त्या कॅमेरा तुम्ही असा केल्यानंतर इथे एक छोटस जागा असते. हे रबर काढल्यानंतर हे तुम्ही दिलेलं SD कार्ड, मायक्रो SD कार्ड आणि सिम कार्ड इथं टाकायचं असतं. इथं सिम कार्ड आणि इथं SD कार्ड टाकायचा असतो आणि हे पुन्हा बंद करून घ्यायचं. हे बंद केल्यानंतर आपण पुन्हा इथं कॅमेऱ्याकडे यायचं. आता क्लाउड ID जो क्लिक करायचं स्कॅनरवर आणि कॅमेराच्या या साईडला एक QR दिला असतो, तो QR कोड स्कॅन करून घ्यायचा. त्यानंतर तुमच्या डिव्हाइसला नाव द्यायचं, की समजा की तुम्हाला नाव द्यायचं की होम नाव द्यायचंय. होम युजर नेम तुम्ही सेम ठेवू शकता ऍडमिन, आणि पासवर्ड टाकायचं तुम्ही समजा की 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6 हे असं तुम्ही पासवर्ड टाकू शकता आणि फिनिश करू शकता. असं काही खूप जास्त ह्यात प्रोसेस नाहीये. अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि कोणताही शेतकरी ह्या खूप इझिली हे प्रोसेस करू शकतो. बघून आता हे असं झाल्यानंतर फार्म मॉनिटर आणि क्लिक नेक्स्ट करायचं. आता हा आपला कॅमेरा चालू होत आहे. यामध्ये तुम्हाला सिग्नल स्ट्रेंथ दाखवते की तुमचा सिग्नल तुमच्या जो सिम कार्ड टाकलेला आहे त्या सिम कार्डला किती रेंज आहे ते तुम्हाला दाखवते. आता आम्ही सध्या आतमध्ये बसले असल्यामुळे इथं रेंज थोडी कमी येते आम्हाला. फिनिश करायचं. हा कॅमेरा अशा 2 प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल.
आता हा कॅमेरा आता आपण सध्या एकदा बाहेर आपण कॅमेरा घेऊन लावलाय, समोर जातो लावलेला आहे त्याला कॅमेरा. आणि तो एकदा So, जर ते मग हा दाखवतो. कॅमेरा दिसतोय तुम्हाला तो, आणि त्याचा व्ह्यू आपण मोबाईलमध्ये बघतोय. तर मोबाईलमध्ये बघताना एक पहिला कॅमेरा वरती असतो, दुसरा कॅमेरा खाली असतो. जो खालचा कॅमेरा असतो तो फिक्स असतो आणि वरचा कॅमेरा असतो तो तुम्ही मोबाईल थ्रू फिरवू शकता. तुम्ही बघू शकता की जवळपास 500 ते 700 मीटरपर्यंत पूर्ण एरिया ह्यामध्ये पूर्ण कॅप्चर होतोय. पूर्णपणे तुम्ही फिरवू शकता. आणि हा जवळजवळ तुम्ही म्हणलं तर 500-600 मीटरपर्यंत हे पूर्णपणे कॅप्चर झालेले आणि क्वालिटी बघू शकता, अतिशय उत्तम क्वालिटी त्यामध्ये आलेली आहे आपल्याला. हा जर आपण शेतामध्ये बसवला तर तुम्ही लक्षात ठेवू शकता की कितीपर्यंत क्षेत्र तुमचं कव्हर होईल एकाच कॅमेऱ्यामध्ये. आता हा जो कॅमेरा लावला आहे तर आम्ही 20 ते 25 फुटावर फुटावर लावलेला आहे, त्यामुळे जास्त एरिया कव्हर होऊ शकतो. जसं तुमच्या फळबागा असतील त्या बागेची उंची किती आहे त्यानुसार तुम्ही कॅमेराची उंची लावू शकता. असं त्यामध्ये तुम्ही सायरन पण वाजवू शकता. अशा रीतीने आपण सायरन वाजवू शकता. त्यानंतर तुम्ही बोलू जिथं काय चाललंय ते इथून ऐकू पण शकता आणि इथून तिथं बोलू पण शकता. असे 2 वे कम्युनिकेशन पण ह्यामध्ये दिलेले आहे. जसं आपण फोनवर बोलतो तसं तुम्ही कॅमेरा थ्रू पण बोलू शकता, असं पण ह्यामध्ये पूर्ण ॲप्लिकेशन दिलेले आहे. आणि हा कॅमेरा शेतीसाठी नाही तर तुमच्या फार्म हाऊससाठी, आउट स्टेशनसाठी, बंगलोसाठी खूप चांगला आहे. ह्याला आपण लावू शकता. आणि जर आपल्याला कोणतेही टेक्निकली जरी प्रॉब्लेम आला तर आमच्याकडे टीम आहे, ते तुम्हाला टेक्निकली पूर्णपणे सपोर्ट करेल. असं नाही की विकून मोकळे झाले, आमच्याकडे पूर्णपणे टेक्निकल टीम पण आहे. तुम्ही आम्ही दिलेल्या नंबरवर कॉल केला की ते तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करेल. धन्यवाद.